नमस्कार. विचारधारा चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत फक्त 12 मिनिटं मौन राहण्याचे फायदे. फक्त 12 मिनिट मौन राहा, यापेक्षा चांगले मेडिटेशन कोणतेच नाही. 12 मिनिट मौन राहण्याचे फायदे. बऱ्याच लोकांना सतत बोलत राहण्याची सवय असते. जर दुसऱ्याशी बोलत नसेल तरीही स्वतःशीच बोलत राहण्याची सवय असते. परंतु तुम्हाला हे ऐकून विश्वास बसणार नाही. पण या सतत बोलण्याच्या सवयीमुळे तुमची फक्त एनर्जी लॉस होत नाही, तर तुम्हाला गोष्टी विसरण्याची सवयही लागून जाते. अशातच आपण 12 मिनिटं मौन राहिले तर त्याचे खूप फायदे होतात. चला आपण आजच्या व्हिडिओत पाहूयात 12 मिनिटं मौन राहिल्याचे फायदे. कळत नकळत आपण सगळेच आपल्या विचारांमुळे खूप त्रस्त असतो. आपले विचारच आहेत जे आपल्याला कमी झोप, ओव्हर थिंकिंग, एन्झायटी, हार्मोनल असंतुलन या गोष्टींकडे घेऊन जातात. अशा परिस्थितीत तुम्ही डोकं शांत ठेवा आणि दिवसभरात फक्त 12 मिनिटे चूप बसा. हा उपाय खूप फायदेशीर होईल. खरं तर ही मेडिटेशनची एक थेअरी आहे. 12 मिनिटे मौन राहिले तर आपला मेंदू एकदम रिलॅक्स होतो आणि मेंदूला डिटॉक्स करायलाही मदत होते. याशिवाय याचे अजूनही खूप फायदे आहेत. चला तर आपण ते फायदे पाहूयात. माइंड रिलॅक्स होते. मानसशास्त्रानुसार शांत राहणे तुमचे मानसिक मनोबल वाढवते. खरं तर जर तुम्ही 12 मिनिटे लगातार गप्प बसले तर तुमचे डोकं शांत होतं आणि रिलॅक्स मूडमध्ये जातं. याच काळात शरीर रिस्टोरेशन मोडमध्ये काम करतं. म्हणजेच मेंदू व डोकं पुन्हा मूळ स्वरूपात येतं आणि ब्रेन डिटॉक्स होण्यास मदत मिळते. आणि यामुळे ओव्हर थिंकिंग आणि एन्झायटी कंट्रोल होण्यास मदत मिळते. स्ट्रेस हार्मोन्स असंतुलित करतो. तुम्ही पाहिले असेल की काही लोक खूप सतत टेन्शनमध्ये राहतात. त्यामुळे त्यांचे हार्मोनल आणि झोप हे असंतुलित होतात. हार्मोन्स असंतुलित झाले की चिडचिड होणे वाढते. अशा काळात फक्त 12 मिनिटे पूर्ण लगातार 12 मिनिटे शांत मौन राहणे यामुळे तुमचे स्ट्रेस हार्मोन्स कोर्टिसोल कमी होते. त्याचबरोबर तुमची झोपही वाढते आणि तुम्हाला चांगली झोप येते आणि हार्मोन्स वेल्थ सुधारते. तसेच 12 मिनिटे मौन राहिल्याने तुमचा बीपीसुद्धा बॅलन्स होण्यासाठी मदत होते. क्रिएटिव्हिटी आणि कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच तुमची सृजनशीलता आणि एकाग्रताही वाढते. खरं तर जेव्हा तुम्ही रोज लगातार 12 मिनिटे शांत राहता, असे केल्याने तुमच्यातील ॲक्टिव्हिटी आणि एकाग्रतेला ॲक्टिव्ह राहण्यास मदत होते. हा एक प्रकारचा खास मेंदूसाठी योग अभ्यास आहे. 12 मिनिटाची शांतता तुम्हाला तुमच्या मेंदूला खूप पॉवर देऊन जाते. मेंदू पुन्हा स्थिर व रिलोड होतो. आता आपण ऐकले की 12 मिनिटे लगातार शांत मौन धरायचं. पण ते करायचं कसं ते आता आपण पाहूया. तर कसे ठेवणार तुम्ही 12 मिनिटांचे मौन? तर चला आपण हे पण पाहूयात की 12 मिनिटांचे मौन कसं आणि कोणत्या वेळेला ठेवायचं. आपल्याला आधी हे ठरवायचे आहे की 12 मिनिटे मौन धारण करून बसण्यासाठी एक वेळ आणि जागेची निवड करायची आहे. ही वेळ सकाळची किंवा संध्याकाळची कोणतीही असली तरी चालेल. ती तुम्ही तुमच्या आवडीने व सवडीने निवडू शकता. यानंतर त्या जागेवर काहीतरी बसण्यासाठी घेऊन व्यवस्थित मांडी घालून बसा. शक्यतो जमिनीवर बसा, बेडवर नाही. यानंतर 12 मिनिटे शांत बसा. जेव्हा तुम्ही असे मौन बसायला सुरुवात कराल तेव्हा तुम्हाला सुरुवातीला खूप कठीण वाटेल. म्हणून त्यावेळी डोळे बंद करून बसू नका. काही दिवसांनंतर जेव्हा तुम्हाला थोडी सवय लागेल त्यानंतर डोळे बंद करून मौन ठेवायला सुरुवात करा. एकदा सवय लागली की तुम्ही 12 मिनिटे शांतपणे आणि सहजपणे बसाल. या व्हिडिओत आपण पाहिले की सलग 12 मिनिटे मौन शांत बसण्याचे फायदे आणि कसे बसायचे. तुम्हीही हा प्रयोग नक्की करून पहा आणि कसे वाटले ते कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा. धन्यवाद.